नमस्कार मित्रांनो, मी अभिजित ठाकूर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या ह्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये। आणि आज आपण त्या ठिकाणी मुघल वंश जो आहे त्याचा पहिला भाग आपण पाहणार आहोत। लक्षात घ्या मित्रांनो, आतापर्यंत आपण जी काही सुलतानशाही आहे त्याच्यामध्ये 5 वंश संपवले। त्यानंतर प्रांतिक प्रशासन हा एक भाग संपवला। ज्या मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये जे आपले वंश होते ते सगळे तर आपण संपवलेच आहे, ते सुलतानशाही मधले 5 वंश। आणि त्यासोबत प्रांतिक राजे सुद्धा संपवले, भक्ती आंदोलन, सुफी आंदोलन संपवलं। आणि त्यानंतर आता आपण येतोय मुघल वंशाकडे। याची सुरुवात होतीये ती 1526 पासून, कारण 1526 ला पानिपतची पहिली लढाई झाली आणि इब्राहिम लोधीचा पराभव झाला। इब्राहिम लोधीच्या पराभवानंतर भारतामध्ये बाबर म्हणजेच मुघल वंशाचा संस्थापक म्हणून ज्याला ओळखलं जातं त्या बाबरने आपलं राज्य जे आहे ते करायला सुरुवात केली। मग हे मुघल वंश पार 1858 पर्यंत चाललाय। लक्षात घ्या, त्याचा पहिला भाग या ठिकाणी आज आपण बघूया। यामध्ये आपण एक तर सगळ्यात पहिले अभ्यासूया बाबर, ज्याचं अख्खं आयुष्य लढण्यात गेलं, ठीक आहे। नंतर हुमायूं, पण हुमायूं कडून पुढे चलून काय झालं, 1539 ला शेरशाह सुरी याने गादी घेतली। 1540 मध्ये पूर्णतः निर्वासित झाला। 1540 ते 1555 पर्यंत 15 वर्षापर्यंत हा निर्वासित होता, ठीक आहे। आणि त्या ठिकाणी काय झालं, शेरशाह सुरीचा मृत्यू 1545 ला शेरशाह सुरीचा मृत्यू झाला। आणि त्याचे उत्तराधिकारी जे होते ते जसं आपण इतिहासामध्ये आतापर्यंत बघितलं की उत्तराधिकारी काही जास्त नाव कमवत नसतात, त्यांनी सगळं घालायचं काम केलं शेरशाह सुरीचं नाव। आणि नंतर विक्रमादित्य हेमू याच्याकडे सत्ता आली आणि 1556 मध्ये दुसरं पानिपतचं युद्ध जे आहे ते झालेलं आहे। मग आजचा प्रवास आपला असणार आहे बाबर पासून ते 1556 पर्यंत, ठीक आहे। म्हणजे अकबर जेव्हापर्यंत येत नाही तेव्हापर्यंत, अकबर आला स्टॉप करून टाकू, नंतर पुढच्या लेक्चर पासून अकबरच्या नंतरचा इतिहास जो आहे तो आपण पाहूया, ठीक आहे। यामध्ये शेरशाह सुरी महत्वाचा आहे। शेरशाह सुरी जेव्हा आपण पाहू तेव्हा शेरशाह सुरीच्या कालखंडामध्ये प्रशासन व्यवस्था काय होती याची प्रशासन व्यवस्था आपण संपून टाकू, ठीक आहे। समजताय? चला तर मग आपण आता सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। यस, सगळ्यांना बाजूला चित्र बघून असं वाटलं असेल की मास्तरनी हे काय दिलंय, कारण हे लक्षात राहायला पाहिजे की जहरुद्दीन मोहम्मद अकबर याचा जन्म जो आहे तो 14 फेब्रुवारीचा, आणि 14 फेब्रुवारी आपल्याला अशी जरा जास्त लक्षात राहते, हे अशी जरा जास्त लक्षात राहते ना 14 फेब्रुवारी, त्यामुळं व्हॅलेंटाईन डे लक्षात राहून द्या। 14 फेब्रुवारी 1483 ला याचा जन्म झाला, कुणाचा, बाबरचा। त्याचं ठिकाण आहे फरगना। आईचं नाव कुतुलुग निगार खानम, ठीक आहे, कुतुलुग निगार खानम। वडिलांचं नाव होतं उमर शेख मिर्झा। पत्नी होती महम आग्रा, ठीक आहे। आणि यांचा मृत्यू झालाय 26 डिसेंबर 1530 ला, ठीक आहे। 1530 मध्ये काय आहे, मृत्यू आहे। त्यानंतर यांचा मृत्यू झाला, यांच्या वडिलांचा मृत्यू झाला। वडिलांच्या मृत्यूनंतर हे अफगाणिस्तान मध्ये राहायला आला होता। अफगाणिस्तान मध्ये राहून त्यांनी दमादमाने आपले कर्तृत्व दाखवून सेना जी आहे ती गोळा करायला सुरुवात केली। 1504 मध्ये सर्वात प्रथम याने काबूलवर हल्ला केला आणि त्याचा विजय झाला, म्हणून त्यांनी बादशाह ही उपाधी जी आहे ती धारण केली, ठीक आहे। काबूलवर विजय करून बादशाह उपाधी धारण केली। त्यानंतर 1519 मध्ये बैजोरवर पहिला हल्ला केला, त्यामध्ये त्याचा विजय झाला। आणि आता छोटे छोटे विजय होते, पण प्रमुख युद्ध कोणते, तर सगळ्यात पहिलं युद्ध जे त्यांनी खेळलं ते म्हणजे पानिपतचं, ठीक आहे। पानिपतची लढाई जी आहे ती झाली होती। मी तुम्हाला सांगितलं होतं की इब्राहिम लोधीचे काका होते, कोण, आलम खान आणि दौलत खान, ठीक आहे। आलम खान आणि दौलत खान, हे बघा आलम खान इथे तुम्हाला दिसेल खाली, याचा संदर्भ येतो आलम खान। पण इब्राहिम लोधीचे काका ज्यांनी बाबरला भारतामध्ये आगमन केलं होतं, ठीक आहे, एक होते दौलत खान आणि दुसरे होते आलम खान। या दोघांनी काय केलं, त्या ठिकाणी बाबरला भारतामध्ये आमंत्रित केलं, ठीक आहे। बाबर ये बाबा, कारण इब्राहिम लोधी मी तुम्हाला सांगितलं होतं की यांनी प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांचा अपमान वगैरे करायला सुरुवात केला, कुणालाही व्यवस्थित बोलत नव्हता, त्यामुळे बरेच अधिकारी वर्ग ह्याच्यावर नाराज होते। परिणामतः बाबर येत होता, पण बाबरला शब्द पाहिजे होता कुणाचा, राणा सांगाचा, की राणा सांगा मला मदत करेल।
राणा सांगाने तो शब्द दिला की ठीक आहे मी तुम्हाला काय करतो युद्धामध्ये मदत करतो, पण ऐनवेळी बाबरला राणा सांगाने मदत केली नाही. ठीक आहे, बघा आता काय होतंय, पानिपतच्या युद्धामध्ये 21 एप्रिल 1526 ला हे युद्ध झालं आणि या युद्धामध्ये काय झालं, बाबरचा विजय झाला. आता या युद्धाला प्रत्यक्षात कुणी पाहितलं तर लक्षात घ्या, प्रत्यक्षदर्शी कोण आहेत, प्रथम पानिपत युद्धाचे प्रत्यक्षदर्शी आहे गुरु नानक देव. हे शिखांचे गुरु आहेत ना गुरु नानक देव, हे प्रत्यक्षदर्शी आहेत. कुणाचे, या पानिपतच्या पहिल्या लढाईचे प्रत्यक्षदर्शी म्हणून कोणास ओळखतात तर गुरु नानक देव यांना ओळखतात. या युद्धानंतर बाबरने चांदीचे शिक्के वाटले लोकांना, विजय झाला ना भाऊ, म्हणून याला कलंदर ही उपाधी त्या ठिकाणी लोकांनी दिली. ठीक आहे, कलंदर ही उपाधी दिली. त्यानंतर 1526 ला हे युद्ध झालं आणि 1 वर्ष प्लस करा त्यामध्ये 1527 मध्ये खंडवा युद्ध झालं. 15 मार्च 1527 ला खंडवा युद्ध. आता ह्या युद्धामध्ये का झालं युद्ध, कारण पानिपतच्या लढाईमध्ये राणा सांगाने शब्द दिला होता की अरे मी येईन तुला मदत करायला, पण राणा सांगा मदत करायला आलाच नाही. परिणामतः बाबरने विचार केला चला जिंकलो ठीक आहे, पहिल्या पानिपतच्या युद्धामध्ये मी जिंकलो ठीक आहे, पण जर का हरलो असतो तर माझं काही खरं नसतं, समजतंय. आणि म्हणून खंडवामध्ये त्या ठिकाणी काय केलं, राणा सांगासोबत युद्ध केलं. आता राणा सांगासोबत हसन मेवाडी सुद्धा आला होता, महमूद लोधी सुद्धा आला होता, महमूद लोधी. त्यानंतर आलम खान लोधी सुद्धा आला होता. लक्षात घ्या आता किती, म्हणजे आलम खान लोधीने बाबरला बोलवलं आणि पुन्हा तो स्वतःच्या त्याच्या विरोधात उभा राहिला. आणि एक राजा होता राजा मेदनी राय, हा सुद्धा राणा सांगाचा मित्र म्हणून ते मदत करण्यासाठी आला, नसताय. म्हणजे इतके, म्हणजे हे जवळजवळ 5 राजे एकत्र झाले. हसन मेवाडी त्याची सेना, राणा सांगा त्यांची सेना, त्यानंतर महमूद लोधी त्याची सेना, आलम खान लोधी त्याची सेना आणि राजा मेदनी राय त्याचीही सेना, हे सगळ्यांनी मिळून जेव्हा हल्ला केला खंडवा युद्धामध्ये तेव्हा बाबर एकटाच होता, त्याच्याकडे पर्याय नाही. मग बाबरने काय केलं, या युद्धामध्ये जिहादचा नारा दिला. लक्षात घ्या, जिहादचा नारा दिला आणि त्या जिहादच्या नाऱ्यामुळे जी सेना होती ती या सगळ्यांवर तुटून पडली. परिणामतः या युद्धामध्ये बाबरचा विजय झाला आणि या सगळ्यांचा पराभव होतोय. लक्षात घ्या, खंडवा युद्धामध्ये काय झालं, राणा सांगासहित हे जे त्याचे 4 समर्थक होते त्यांचाही पराभव झाला. आणि म्हणून बाबरने काय केलं, गाझी उपाधी धारण केली. गाझी माहिती आहे तुम्हाला, अधर्मीयांची कत्तल करणारा. महमूद गजनीवीनी गाजीची उपाधी धारण केली होती. ठीक आहे, तर हे गाजीची उपाधी कुणी धारण केली, बाबरनी. ठीक आहे, कोणत्या युद्धानंतर, खंडवा युद्धानंतर. आणि लक्षात घ्या त्यांनी नोंद करून ठेवलेलं आहे की बाबा मला पानिपतचं युद्ध जितकं अवघड गेलं नाही तितकं अवघड मला खंडव्याचं युद्ध गेलं. ठीक आहे, म्हणजे इतकं भयानक युद्ध जे आहे ते झालं होतं, पण जिहादचा नारा दिला त्यामुळे सगळे तुटून पडले. त्यानंतर चंदेरी युद्ध झालं. युद्ध 29 जानेवारी 1528 रोजी झालेलं आहे. आता या युद्धामध्ये लक्षात घ्या कुणासोबत झालं, राजा मेदनी रॉय. माहिती आहे आपण मागे आता बघितलं, राजा मेदनी रॉय जे आहेत ते या इथे आले होते लढायला, कुणाचे मित्र म्हणून, राणा सांगाचे मित्र म्हणून आले. मग बाबरने विचार केला चला महमूद लोधी तर इब्राहिम लोधीचा पाहुणा होता, आलम खान काका होता, म्हणून हे दोघं जण बदला म्हणून येणारच, पण यार राजा मेदनी रॉय का आला, आता ह्याच्यावर हल्ला करतो, समजतंय. म्हणून चंदेरी युद्ध मेदनी रॉय सोबत झाला, याच्यामध्ये राजा मेदनी रायचा पराभव होतोय. आणि 1528 मध्ये हे युद्ध जेव्हा झालं तेव्हा मेदनी रॉयने काय केलं, आपल्या त्या ठिकाणी जे त्याची हे होती म्हणजे मुली ज्या होत्या, 2 मुली होत्या त्यांच्या, कुणाच्या, राजा मेदनी रॉयच्या. तर या 2 मुलींचा विवाह जो आहे, एका मुलीचा विवाह हुमायूं सोबत केला जातोय. 4 मुलं आहेत बाबरची, बघा 4 मुलं. हुमायूं सोबत एका मुलीचा विवाह केला जातो आणि कामरान सोबत दुसऱ्या मुलीचा विवाह केला जातो. ठीक आहे, वैवाहिक संबंध स्थापन केले कुणी, राजा मेदनी रॉयने. आता या युद्धामध्ये, चंदेरी युद्धामध्ये शेर खान उर्फ शेरशाह सुरी, लक्षात घ्या आता हा येणार आहे बरं का शेरशाह सुरी, या शेरशाह सुरीने मेदनी रॉयचा साथ दिला. आता मेदनी रॉयचा साथ का दिला, लक्षात घ्या, कारण हा कोण आहे, हा अफगाण नेता आहे, अफगाणी. आणि या बाबरनी काय केलं होतं, बाबरनी या अफगाणी इब्राहिम लोधीचा पराभव केला होता, म्हणून इब्राहिम लोधीचे समर्थक म्हणून आहे शेरशाह सुरी, मस्त आहे. म्हणून शेरशाह सुरीने मेदनी रॉयचा साथ दिला होता आणि मेदनी रॉयचा पराभव झाला. तेव्हा मेदनी रॉयने काय केलं, 2 मुलींचा विवाह जो आहे तो बाबरच्या एका मुलासोबत हुमायूं सोबत आणि दुसऱ्या मुलीचा विवाह कामरान सोबत करून टाकला. अशी 4 मुलं होती बाबरला. ठीक आहे, त्यानंतर घागरा युद्ध. आता घागरा युद्ध या ठिकाणी लक्षात घ्या 5 एप्रिल 1529 ला झालेलं शेवटचं युद्ध आहे बाबरच्या आयुष्यामधलं. ठीक आहे, आणि 1530 मध्ये त्याचा मृत्यू आहे, एका वर्षामध्ये मृत्यू. ठीक आहे, बिहार आणि बंगाल इथले त्या ठिकाणी राजे होते आणि यांनी बाबर सोबत युद्ध केलं, यामध्ये या दोघांचाही पराभव झाला आणि हे शेवटचं युद्ध म्हणून ओळखलं जातं, मी आता सांगितलं. ठीक आहे, आता जेव्हा बाबर होता वरती उत्तरेला तेव्हा
भारतामध्ये बंगालमध्ये आणि दक्षिणेला विजयनगर साम्राज्य जे आपण बघितलं तेव्हा राजा कोण होता? राजा कृष्णदेवराय. ठीक आहे, राजा कृष्णदेवराय. समकालीन राजे कोण होते यांचे? तर राजा कृष्णदेवराय प्रथम आणि त्यासोबतच नुसरत जहां हे बंगालचे. जसं मी तुम्हाला मागे सांगितलं होतं राजा कृष्णदेवराय सांगत असताना की बाबरी नामा जे त्यांनी आत्मचरित्र लिहिलं बाबरने, त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की भारतातला सर्वात महान आणि शक्तिशाली राजा कोण आहे? तर राजा कृष्णदेवराय असं वर्णन केलेलं आहे. ठीक आहे, तर हे समकालीन राजे होते बाबरच्या. त्यानंतर 26 डिसेंबर 1530 रोजी आग्रा येथे त्याचा मृत्यू झाला. इब्राहिम लोदीची जी आई होती ना, त्यांनी विष पाजलं होतं यांना. ठीक आहे, इब्राहिम लोदीच्या आईने त्याला विष पाजला आणि त्यांचा मृत्यू झाला. आणि तिचे आग्रा इथं जरी मृत्यू झालेला असला तरी त्याची समाधी कुठं आहे? काबूलमध्ये. काबूलमध्ये त्याचा दफनविधी करण्यात आला. कुणाचा? बाबरचा. आणि बाबरची स्टोरी इथं संपून जाते. त्याची आत्मकथा तुजुके बाबरी किंवा ह्यालाच बाबरनामा सुद्धा म्हणतात, उर्फ बाबरनामा तुर्क भाषेमध्ये आहे. ठीक आहे, कारण हे तुर्कस्तानचे होते ना, म्हणून तुर्क भाषेमध्ये. आता काव्यसंग्रह दिवाणी तुर्की, हे काव्यसंग्रह लिहिला बरं का कोणी? बाबरनी लिहिलेला काव्यसंग्रह आहे दिवाने तुर्की. त्याची पद्यशैली आहे बुंबाह्यान म्हणून. मुंबह्यान ही त्याची पद्यशैली आहे. त्यानंतर रिसाल ए आजस, ठीक आहे, रिसाल ए असज हे खाने बाबरी यांनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. ठीक आहे, रिसाल ए आजत म्हणजेच काय? खाने बाबरी हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर रस्ते मोजण्यासाठी त्यांनी मापक काढलं होतं गज ए बाबरी. गज ए बाबरी झालं ते, इथं असं पाहिजे होतं गज ए बाबरी. ठीक आहे, हे रस्ते मोजण्यासाठी केलेलं एकक होतं. अब्दुल रहीम खान, आता हे अब्दुल रहीम खान आपण अकबरच्या कालखंडामध्ये बघूया. ठीक आहे, अकबरच्या कालखंड, अकबर जेव्हा राजा येतो ना तेव्हा त्याच्या नवरत्नापैकी एक रत्न आहे कोण? अब्दुल रहीम खान. याने काय केलं होतं? बाबरी नामाचे म्हणजे जे तुजुके बाबरी जे ना याचं तुर्क भाषेमध्ये होतं, तर तुर्कचं त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी? फारसी भाषेमध्ये अनुवाद केला होता. तुर्क भाषेचा फारसी भाषेमध्ये अनुवाद केला होता हे अब्दुल रहीम खान. ठीक आहे, अब्दुल रहीम खान बैरम खानचा मुलगा होता हा. ठीक आहे, पुढे आपण त्याबद्दल पाहूया. पण आता बाबरचा मुलगा हुमायूं येतोय. 1530 ते 1556 पर्यंत ही राज्य केलं. पण लक्षात घ्या 1540 पासून 55 पर्यंत, 1555 पर्यंत हा निर्वासित होता. 40 ते 55 हा शेरशुरीचा त्या ठिकाणी राज्य करण्याचा कालावधी आहे. ठीक आहे, 1555 पर्यंत. मग पुन्हा 1555 ला त्यांनी त्या ठिकाणी शेरशाह सुरीचा पराभव करून, म्हणजे पुढे त्यांनी त्या ठिकाणी त्याच्यानंतरचे उत्तराधिकारी जे होते त्यांचा पराभव केला हुमायूने. आणि नंतर मग राजा झाला हुमायूं आणि नंतर मग त्याचा मुलगा आला, त्याचं नाव होतं अकबर. ठीक आहे, चला मूळ नाव हे होते नसरुद्दीन मोहम्मद. माहंग बेगम ही त्यांची आई. त्यांचे भाऊ मी आता सांगितलं कामरान, अस्करी आणि हिंदाल. जसे 4 मुलं होती बाबरची, एक हुमायूं, दुसरं कामरान, अस्करी आणि हिंदाल. तर यांनी काय केलं? ह्या मुला म्हणजे त्यांचे जे भाऊ होते कामरान, अस्करी आणि हिंदाल यांच्यामध्ये काय केलं? राज्याचं विभाजन करून टाकलं. ठीक आहे, राज्याचं विभाजन भावामध्ये करून टाकलं. भांडण नको भाव आपल्याला घरात घरात, म्हणून ह्यांनी भावांमध्ये काय केलं? विभाजन करून टाकलं. ठीक आहे, आग्रा इथे स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. त्याला अफगाणी नेता शेर खान व गुजरातचा शासक बहादूर शाह याने विरोध केला होता. बघा 2 व्यक्ती आहेत, एक अफगाणी नेता आहे शेर खान. शेर खान म्हणजेच आता हा शेरशाह सुरी. हा शेरशाह सुरी. नंतर मग त्यांनी शेर खानची ह्याला जेव्हा पराभूत केलं हुमायूला, तेव्हा शेरशाह सुरीची उपाधी त्यांनी धारण केली होती. त्यानंतर गुजरातचा शासक होता बहादूर शाह. ठीक आहे, बहादूर शाह. आणि बहादूर शाह सुद्धा खूप ताकदवर होता, लक्षात घ्या. आणि त्याला या दोघांना 2 शक्तीला त्याला खूप मोठा विरोध करावा लागला. ठीक आहे, त्यामध्ये पहिला आहे कालिंजर अभियान. लक्षात घ्या 1531 बहादूर शाहला रोखणे हा उद्देश, मात्र यात यश आले नाही. परंतु रायसेनचा किल्ला जो आहे तो जिंकण्यामध्ये यश आलं. कुणाला? तर हुमायूला. लक्षात घ्या बहादूर शहाला रोखायचंय आणि शेर खानला म्हणजे शेरशाह सुरीला रोखायचंय. बहादूर शहाला रोखता आलं हो, पण शेरशाह सुरीने ह्याचा कायमचा बंदोबस्त करून टाकला. कुणाचा? हुमायूचा. त्यानंतर देवरा युद्ध आहे. आता देवरा युद्ध 1532 मध्ये झालेलं. महमूद लोदी याला हरवले. नंतर चुनार किल्ल्याची घेरेबंदी केली. शेर खानने हार स्वीकारली व मुलगा कुतुब खानला मोगल सेनेमध्ये पाठवले. शेर खानचा मुलगा, शेर खान म्हणजे हा शेरशाह सुरी आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, शेरशाह सुरी ह्याने काय केलं? आपला मुलगा होता ज्याचं नाव होतं कुतुब खान, या कुतुब खानला मोगल सेनेमध्ये पाठवलं. ठीक आहे, हार मानली. ठीक आहे बाबा, आता हारतो, काय हरकत नाही. पण पुढे 1533 मध्ये काय झालं?
की मेवाड इथं बहादूर शाह जो आहे ना, बहादूर शाह जो गुजरातचा शासक होता, लक्षात घ्या, गुजरातचा शासक होता. यांनी बघितलं की मेवाडचे जे राजे होते राणा सांगा यांनी खंडवा युद्ध केलं. खंडवा युद्ध आपण बघितलं, बाबर. आणि खंडवा युद्धानंतर खूप मोठे घाव शरीरावर झाले होते, त्यामुळे त्यांचं काय झालं, निधन झालं. आता खंडवा युद्धानंतर जेव्हा निधन झालं तेव्हा यांची पत्नी होती कर्णावती देवी. ठीक आहे, कर्णावती देवी, राजमाता कर्णावती देवी. आता कर्णावती देवींनी काय केलं, ह्यांना दोन पुत्र, कर्णावती देवींना दोन पुत्र. एकाच नाव आहे विक्रमादित्य. ठीक आहे, विक्रमादित्य. आणि दुसरा मुलगा त्याचं नाव होतं उदयसिंह. उदयसिंह म्हणजे राणा प्रताप यांचे वडील. ठीक आहे, विक्रमादित्य आणि उदयसिंह. मग राणा म्हणजे राजमाता कर्णावतींनी काय केलं की विक्रमादित्यला गादीवर बसवलं, मोठा मुलगा, आणि गादी स्वतः सांभाळायला सुरुवात केली. आता याचा फायदा घेतला गुजरात शासक बहादूर शहाने. बहादूर शहाने विचार केला की अरे आता हे तर काय सगळं सोपं आहे, एकदम जायचं आणि बस टिकली मारून यायचं, सगळं मेवाड आपला, समजताय. म्हणून त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी मेवाडवर हल्ला केला. आता जेव्हा हल्ला केला तेव्हा राणी कर्णावती देवींनी काय केलं, या ठिकाणी हुमायूला मदत मागण्यासाठी त्यांना राखी पाठवली होती. ठीक आहे, हुमायूला राखी पाठवली. पण हुमायूला तर राखी पाठवली, आता ह्याच्यामध्ये हुमायूची काही चुकी नाही. हुमायूला वाटलं की आता चला आपण जावा, राखी पाठवलेली, म्हणून हुमायू येत होता, पण त्याला येण्यासाठी लागणारा कालावधी हा जास्त होता, समजताय. परिणामतः त्यावेळेस राणी कर्णावती देवींनी जेव्हा बहादूर शहाने हल्ला केला तेव्हा जवळजवळ 17,000 स्त्रिया आहेत, लक्षात घ्या, 17,000 स्त्रियांनी जोहार प्रथेचं पालन केलं. जोहार प्रथा. ठीक आहे, अग्निकुंडामध्ये स्वतःहून स्वतःला जाळून घेतलं, हे जोहार त्या ठिकाणी झालं. ठीक आहे, तर शेरखान त्यानंतर ही राखी पाठवली होती. ह्याच्या पुढचं काय झालं ते आपण पुढे पाहणार आहे. कर्णावतीच्या नंतर मग विक्रमादित्य कसे त्या ठिकाणी त्यांना मारण्यात आलं आणि उदयसिंग कसे वाचले मग, आणि उदयसिंगने मग कसं मेवाड पुन्हा जिंकलं ते पुढच्या अकबरच्या समकालामध्ये आपण पाहूया, राणा प्रतापचं चरित्र पाहत असताना. पण इथं फक्त इतकं लक्षात राहून द्या, कर्णावती देवी होती ज्यांनी काय केलं होतं, हुमायूला राखी पाठवली होती, मदत मागितली होती. कुणाच्या विरोधामध्ये, बहादूर शहाच्या विरोधामध्ये. ठीक आहे, शेरखानवर विजय मिळवण्यासाठी हुमायूने 1537-38 दरम्यान जुन्नरच्या किल्ल्याची दुसऱ्यांदा घेरेबंदी केली आणि 1538 मध्ये गोंडवर अधिकार प्राप्त केला. ठीक आहे, गोंडवाना जो होता ना, गोंड, ठीक आहे, त्याच्यावर अधिकार प्राप्त केला 1538. पण शेरखान म्हणजेच आपला शेरशाह सुरी जो आहे, यांनी काय केलं, शेरशाह सुरीने चौसा युद्ध केलं 1539. सगळ्यात महत्वाचं IMP युद्ध, इतिहासाला कलाटणी देणारं युद्ध. कारण मुघल सल्तनत जी आहे ती मुघल सल्तनत आता इथे स्टॉप होणार काही कालावधी पुरती, म्हणजे जवळजवळ 15 वर्षासाठी स्टॉप आहे. ठीक आहे, चौसा युद्ध झालं 1539 या हुमायूं मध्ये आणि शेरशाह सुरी मध्ये झालं. शेरशाह सुरी म्हणजेच आपला इथला शेरखान. ठीक आहे, हुमायूने घोड्या म्हणजे या युद्धामध्ये इतकी जबरदस्त त्या ठिकाणी हार झाली की हुमायूने घोड्यासहित गंगे नदीमध्ये उडी मारली. लक्षात घ्या, गंगेसहित म्हणजे घोडेसहित गंगेमध्ये उडी मारली. गंगेसहित घोड्यामध्ये उडी नाही मारली, गंगेसहित, अरे यार मी चुका लागलो, घोड्यासहित त्यांनी गंगे नदीमध्ये उडी मारली स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. म्हणजे इतकं भयानक त्याचे हार होत होती कुणाची, हुमायूची. आणि तो बुडणार होता, लक्षात घ्या. त्यावेळेस एक निजाम नावाचा ख्रिस्ती जो व्यक्ती होता त्याने त्याचे प्राण वाचवले. कुणाचे, हुमायूचे प्राण वाचवले. आणि हुमायूला व्यवस्थित केलं कुणी, या निजाम नावाच्या एका नावाड्याने. ठीक आहे, आता झालं काय, आता हुमायूला लय उपकार ना, अरे या निजामला काय करावं आता, ह्याची परतफेड कशी करू. म्हणून जेव्हा हुमायूं पुढे 1555 मध्ये राजा होतोय ना, तेव्हा या निजाम नावाच्या ख्रिस्तीला त्याने अर्ध्या दिवसाचा बादशाह बनवला होता. अर्ध्या दिवसाचा बादशाह, प्राण वाचवले ना भाऊनी. ठीक आहे, अर्ध्या दिवसाचा बादशाह बनवलं. मग आता राहावं ना निजाम नावाच्या त्या नावाडीने, त्याने अर्ध्या दिवसाचा बादशाह झाला म्हणून चमड्याचे शिक्के चढवले होते. लक्षात घ्या, चमड्याचे शिक्के चढवले होते. कुणी चढवले होते चमड्याचे शिक्के, तर अर्ध्या दिवसाचा राजा झाला होता. ठीक आहे, अर्ध्या दिवसाचा बादशाह कोण, निजाम. का, कारण हुमायूला त्यांनी वाचवलं होतं. कोणत्या युद्धामध्ये, चौसा युद्ध. कधी झाला चौसा युद्ध, 1539 ला. ठीक आहे, आणि आता अजून काय हार नाही मानली, अजून एक युद्ध होणार आहे 1540 ला, नंतर मग निर्वासन आहे त्याचं. ठीक आहे, चौसा युद्धानंतर शेरखानने नाव बदलून स्वतःच नाव काय केलं, शेरशाह सुरी असं केलं. ठीक आहे, शेरशाह सुरी असं त्याचं नाव केलं. त्यानंतर आता हे फायनलचं युद्ध होईल काय रे,
बिलग्राम युद्ध किंवा कन्नौज युद्ध म्हणून इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे, 1540 ला झालं. हुमायूने हार नाही मानली, हुमायूने पुन्हा सेना एकत्र केली, पुन्हा शेरशाह सुरीवर हल्ला केला, पण दुसऱ्या वेळेस सुद्धा हुमायूचा सपाटून पराभव झाला आणि शेरशाह सुरीचा विजय झाला. शेरशाह सुरीचा विजय झाल्यामुळं 1540 ते 1555 पर्यंत हे जवळजवळ 15 वर्षाचा कालखंड निर्वासन आहे. कुणाचं निर्वासन आहे? हुमायूचं. हुमायूं इकडे तिकडे भटकू लागला, राजपूत राजांच्या इकडे तिकडे ते राहू लागला. आणि जेव्हा अमरकोटचे राजपूत राजे राणा वीरसाल यांच्या इथं ते होते त्यावेळेस 15 ऑक्टोबर 1542 ला, ठीक आहे, 15 ऑक्टोबर 1542 ला अकबरचा जन्म झाला होता. लक्षात घ्या. हमीदा बानोने सिंधमध्ये अमरकोटचे राजपूत राजे होते राजा वीरसाल यांच्या महलामध्ये कुणाला जन्म दिला? अकबरला जन्म दिला. हुमायूंचा मुलगा अकबर, ठीक आहे, राजपूत राजांच्या घरी जन्मलेला अकबर होता. बरं, 1545 शेरशाह सुरी याचा मृत्यू होतोय, ठीक आहे, शेरशाह सुरीचा मृत्यू झाला. आता शेरशाह सुरीचा मृत्यू झाल्यानंतर डिसेंबर 1554 मध्ये हुमायूने पेशावरला आला आणि नंतर 1555 त्यांनी लाहोरवर कब्जा केला. यात वीरसालने त्याला मदत केली. कोण वीरसाल? हे काय राजा वीरसाल ज्यांच्या इथे राहत होते हुमायूं राजे, ठीक आहे, त्यांनी मदत केली. मच्छीवाडा युद्ध झाला 1555 ला. आता मी हे मधला काढले बरं का, 1540 ते 1555 हे आपण पुढे बघणार आहे. आता डायरेक्ट 1555 चालू केलं मी, ठीक आहे. आणि 1555 ला मच्छीवाडा युद्धामध्ये तरार खान याचा पराभव केला. तरार खानचा हुमायूंचा विजय झाला. नंतर सरहिंद युद्ध झालं 1555 ला. सिकंदर शाह सूर जो होता हे कुठे गेला? तो शेरशाह सुरी याच्या पुढचा वंशज आहे सिकंदर शाह सूर, याचा त्या ठिकाणी पराभव केला कोणी? हुमायूने. आणि 23 जुलै 1555 ला दिल्लीवर पुन्हा कब्जा कुणी मिळवला? हुमायूने. आणि पुन्हा तो झाला बादशाह. असते म्हणजे 15 सालचं निर्वासन, पण पुन्हा त्या ठिकाणी दिल्ली काबीज केलीच भाऊनी. 24 जानेवारी 1556 ला पुस्तकालयामध्ये पायऱ्यावर वरून पडून हुमायूंचा त्या ठिकाणी काय झाला? मृत्यू झाला. म्हणजे अशा पुस्तकालयामध्ये वरती चढायला पायऱ्या असतात ना, सीडी वगैरे असतात, वरती गेला भाऊ, पडलं तर पडलंच, ठीक आहे, आणि त्याचा काय झाला? मृत्यू रोजी पडला. नंतर 2 दिवसांनी 26 जानेवारी 1556 रोजी काय झालं? हुमायूंचा मृत्यू झाला, ठीक आहे. त्यानंतर याचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास होता. लक्षात घ्या. 7 दिवस 7 वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालत होता. कोण? हुमायूं. ह्याच्यामध्ये प्रसिद्ध चित्रकार होते मीर सय्यद अली आणि खाजा अब्दुस समद, ठीक आहे, खाजा अब्दुस समद. सोन्याचे शिक्के ह्यांनी चालवले होते. हाजी बेगम पत्नीने हुमायूंचा मकबरा जो आहे तो दिल्ली इथं बनवलेला आहे, ठीक आहे. हाजी बेगम तिची पत्नी होती हुमायूंची. त्यांनी काय केलं? त्याचा मकबरा दिल्ली इथं बनवला. कधी? 1564 ला. त्यानंतर हुमायूंनामा. लक्षात घ्या. आता जसं अकबर आईने अकबरी आपण म्हणलं होतं ना, किंवा बाबरनामा कोणी लिहिला? बाबरनी स्वतः लिहिला होता. पण हुमायूंनामा कोणी लिहिला? तर गुलबदन बेगम. कोण होती? हुमायूंची बहीण होती, ठीक आहे. गुलबदन बेगम यांनी काय केलं होतं? हुमायूंनामा जो आहे तो लिहिला होता. त्यानंतर आला शेरशाह सुरी. आता मधला कालखंड जो तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचा राहिला होता शेरशाह सुरीचा. शेरशाह सुरी हा त्या ठिकाणी मूळचा त्या ठिकाणी अफगाण आणि अफगाणवरून आलेला ह्याचा पहिला वंश होता लोधी वंश. लक्षात घ्या, लोधी वंश, ठीक आहे. लोधी वंश हा पहिला अफगाणी वंश जो भारतामध्ये चालला. आता भारतामध्ये असणारा हा द्वितीय अफगाणी वंश आहे. लक्षात घ्या. म्हणजे लक्षात घ्या, द्वितीय अफगाण राज्याची स्थापना भारतामध्ये कुणी केली? तर शेरशाह सुरीने केली. आणि प्रथम अफगाणी वंश कोणता होता? लोधी वंश. समजतं ना, लोधी वंश होता. आता झालं काय? याचा जन्म वगैरे आपण पाहूया. याचा जन्म झाला 1572 ला होशियारपूर या ठिकाणी. त्याचे जन्मनाव होते फरीद. वडिलांचं नाव होतं हसन. आता ह्यांचे जे हसन आहेत ना, ह्यांना एकूण 4 पत्नी आहेत बघा, ठीक आहे. त्यांचे नाव काही इतिहासामध्ये सापडले नाही, फक्त इतके 4 पत्नी होते, इतके लक्षात राहून द्या. 4 बायका होत्या. पहिल्या पत्नीपासून 2 मुलं होती. एकाच नाव होतं फरीद, दुसऱ्याचं नाव होतं निजाम. दुसऱ्या पत्नीपासून 2 मुलं होती. एकाच नाव होतं अली, एकाच नाव होतं युसुफ. तिसऱ्या पत्नीपासून 2 मुलं होती. एकाचं नाव होतं शाखी खान आणि दुसऱ्याचं नाव होतं त्या ठिकाणी खुर्रम. चौथ्या पत्नीपासून 2 मुलं होती. एक होता सुलेमान आणि दुसरा होता अहमद, ठीक आहे. आणि वडिलांचा सगळ्यात जास्त जीव त्याच्या चौथ्या पत्नीवर, लाडकी,
ठीक आहे, आणि म्हणून त्यांच्या मुलावर जास्त जीव. परिणामतः पहिल्या पत्नीचा मोठा मुलगा फरीद याला सत्ता द्यायला पाहिजे होती, म्हणजे घरचं सगळं द्यायला पाहिजे होतं, पण फरीदला काय केलं, तिथून हाकलून लावलं, म्हणजेच आपला शेरशाह सुरी. आता हा जो फरीद होता तो आला आणि तो डायरेक्ट दक्षिण बिहारमध्ये गेला. दक्षिण बिहारचे सुभेदार होते बहारत लोहानी, ठीक आहे, यांचा मुलगा होता जलाल खान. या जलाल खानला चा अंगरक्षक म्हणून याची नियुक्ती करण्यात आली. बरं का करण्यात आली, कारण दक्षिण बिहारमध्ये एका वाघाने उत्पात माचवला होता. त्या वाघाला पकडण्याचं म्हणजे मारण्याचं कार्य शेरशाह सुरीने केलं, समजताय, म्हणून त्याला शेर खान ही त्या ठिकाणी काय भेटली, उपाधी भेटली. कुणाकडून, तर बहारत लोहानीकडून. आणि त्याचा मुलगा जलाल याला त्याचा संरक्षक म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे, शेर खान ही पदवी, कारण वाघाला मारले होते यांनी. ठीक आहे, नंतर झालं काय की चंदेरी युद्ध आपण बघितलं होतं. शेर खान बाबरकडून लढला, बाबरकडून लढला होता. आणि त्यानंतर घागरा युद्ध, घागरा युद्धामध्ये काय केलं, महमूद लोधीकडून त्यासोबत मिळून त्या ठिकाणी लढला होता. त्यानंतर महारत लोहानीच्या मृत्यूनंतर त्याची विधवा पत्नी होती दद्दू बेगम, हिच्यासोबत त्या शेर खाननी विवाह केला. नंतर जलाल खान वर नुसरत जहाने हल्ला केला, तेव्हा 1529 जलाल खान बंगालमधून पलायन करतो आणि नुसरत जहाला नंतर मग शेर खान काय करतो, त्याचा शेरशाह काय करतो, शेरशाह सुरी पराभूत करतो. आणि नंतर त्यांनी काय केलं, हजरत ए आला ही उपाधी त्यांनी धारण केली. लक्षात घ्या, ज्यांनी त्याला त्या ठिकाणी आपल्या मुलाचा संरक्षक म्हणून नियुक्त केलं होतं, त्याच्या मृत्यूनंतर त्यांनी काय केलं, त्याच्या बायकोसोबत लग्न केलं. आणि ज्याचा संरक्षक म्हणून होता तो त्याचा पुत्र झाला जलाल खान. त्या पुत्रावर नुसरत जहाने हल्ला केला, बंगालचा शासक. मग त्याच्यावर त्याने हल्ला केला आणि त्याचा पराभव केला आणि हजरत ए आलाची उपाधी धारण केली. 1530 मध्ये शेर खानने चुनारचे किल्लेदार ताज खानची विधवा पत्नी लाड मलिका सोबत सुद्धा विवाह केला. ज्यांचे पती मरायचे हे जाऊन तिथं विवाह करून यायचा, असं म्हणलं तरी काही हरकत नाही. फक्त बघायचा कुणाचा पती मरायला आहे, जाऊन लगेच तिथं आणि भेटलं ना सगळं, जोग आहे का. ठीक आहे, त्यानंतर दोहरिया युद्ध झालं 1532 मध्ये. शेर खानने आपला मुलगा कुतुब खानला मुघल सेनेमध्ये पाठवलं होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं की शेर खानने काय केलं होतं, या हुमायूं सोबत त्या ठिकाणी युद्ध झालं ना, मग कुतुब खानला काय केलं, मुघल सेनेमध्ये पाठवून टाकलं. त्यानंतर सूरजगडचं युद्ध झालं 1534. शेर खानने बंगाल शासक महमूद शहाचा पराभव केला. चौसा युद्ध मी तुम्हाला सांगितलं, हुमायूंचा पराजित करून दिल्ली करून शेरशाह ही उपाधी धारण केली. आणि नंतर बिलगामी युद्धामध्ये शेरशाह सुरी दिल्लीच्या गादीवर जाऊन बसला. आणि नंतर मग काय झालं, 1540 पासून 1555 पर्यंत दिल्लीवर या वंशाचं वर्चस्व जे आहे ते राहिलं. त्याच्या पुढे म्हणजे 1540 नंतर फक्त 5च वर्ष शेरशाह सुरी जगलाय, 1545 पर्यंत. पण 1555 म्हणजे पुढे 10 वर्ष ती गादी चाललेली. नंतर गोरखा युद्ध 1541, मुघलांचे प्रिय म्हणून त्या ठिकाणी त्यांनी उठाव केला गोरखांसोबत, म्हणजे गोरख्यांनी उठाव केला ह्याच्या विरोधामध्ये. त्यासोबत लढण्यासाठी रोहलदास याचा किल्ला जो आहे तो शेर खानने उभारला होता. ठीक आहे, त्यानंतर झालं काय की बंगालमध्ये बंड झालं 1541 मध्ये. सुभेदार खिरज खान याला अटक केली. शेरशाह सुरीने बंगालचे विभाजन जिल्ह्यात केले व त्यावर शिकदाराची नियुक्ती केली. यावर आलमे बंगलाचे नियंत्रक म्हणून त्यांनी काय केले, काम केले. त्यानंतर मालवा विजय 1542 ला. गुजरात बादशहाच्या मृत्यूनंतर सुभेदार मुलुक खान जो होता त्याने कादिरशाह गादीवर बसवले, तेव्हा शेरशाहने हल्ला केला आणि कादिरशहाने काय केलं, त्यावेळेस आत्मसमर्पण करून टाकलं. ठीक आहे, म्हणजे हे मालवाचा विजय झाला. मी तुम्हाला प्रांतिक राज्य जेव्हा शिकवले तेव्हा सांगितलं होतं, मुलुक खानने काय केलं होतं, स्वतः गादी चालवली आणि नंतर कादिरशहाला गादीवर बसवलं होतं. आणि कादिरशहाचा पराभव कोणी केला, शेरशाह सुरीने केला होता. त्यानंतर मालदेवचं युद्ध झालं 1544 ला. मारवाड राजा मालदेव जोधपूर ही राजधानी होती, याचा पराभव केला. कालिंजर अभियान केलं 1545 ला. किरत सिंह वीरभाल सिंह बघेल याची साथ दिली म्हणून हल्ला त्या ठिकाणी केला होता शेरशाह सुरीने. आणि शेरशाह सुरीचा काय झाला पुढे 22 मे 1545 ला मृत्यू झाला. ठीक आहे, 22 मे 1545 ला मृत्यू. आता शेरशाह सुरीची प्रशासन व्यवस्था आपल्याला पाहणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, प्रशासन व्यवस्थेमध्ये एकच लक्षात घ्या, केंद्रीय प्रशासन व्यवस्था आहे,
जे काही आहे ते राजाच, हे सगळ्यात सोपं तुम्हाला समजण्यासाठी. सर्वोच्च शासक प्रधान कोण होता? शेरशाह सुरी होता. हे 4 विभाग जे आहेत ते ह्यांनी स्थापन केले होते. ठीक आहे, 4 विभागाची स्थापना केली होती, प्रमुख 4 विभाग. त्यामध्ये पहिला विभाग होता दिवान ए विजारत. ठीक आहे, दिवाने विजारत. अर्थव्यवस्थेचा प्रधान, कर लावणे व त्याच्याशी संबंधित कागदपत्राचे हाताळणे हे त्याचं काम होतं. त्यानंतर दिवाने अरीज म्हणजे काय? तर सेनेचा प्रमुख, म्हणजे सेनेला रसद पोहोचवणे, त्याचं नियंत्रण करणे, सेनेची भरती करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, संघटन उभारणे, हे सगळं काम कुणाचं होतं? दिवाने अरीजचं होतं. त्यानंतर दिवाने रसालत म्हणजे काय? तर विदेश मंत्री, ज्याचं इतर राजांसोबत काय करायचा? तो पत्रव्यवहार करायचा. दिवाने ईशा, मी तुम्हाला सांगितलं होतं बादशहाचे जे आदेश आहे ते लोकांपर्यंत, म्हणजे पोस्ट खात्याचं काम कोण करायचं? दिवाने ईशा करायचा, की राजाचे आदेश लोकांपर्यंत पोहोचवणे. समजतंय? राजाचे जे आदेश आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणे. बरं, इतर विभाग होते दिवाने काझी, म्हणजे न्यायदान करणे. त्यानंतर दिवाने बरीद म्हणजे काय? राज्यपालाची गुप्तचर विभाग त्या ठिकाणी. त्यानंतर मुसिफ ए मुफिफान म्हणजे काय? न्यायिक अधिकार. पोलीस व्यवस्था, याच्या कालखंडामध्ये पोलीस व्यवस्था नव्हती, हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. पोलीस व्यवस्था याच्या कालखंडामध्ये नव्हती. त्यानंतर आता साम्राज्य बघा, साम्राज्याचा जो प्रमुख असायचा तो बादशाह असायचा. त्याच्या कालखंडामध्ये 47 जिल्हे होती, लक्षात घ्या. आणि प्रत्येक जिल्ह्यावर तो काय करायचा? 2 अधिकारी नियुक्त करायचा. एकच नाव होतं सिकदारन म्हणजे सैन्य अधिकारी. आणि मुफिफान म्हणजे काय? न्यायिक अधिकारी असायचा. ठीक आहे, जिल्ह्यावर प्रमुख. त्या जिल्ह्याचे पुन्हा छोटे छोटे परगणा असायचे. या परगणामध्ये 2 असायचे, एक सिकंदर आणि दुसरा होता मुसिफ. ठीक आहे, सिकंदर आणि मुसिफ. त्यानंतर आता सिकंदरचं काम काय? सैन्य अधिकार. आणि मुसिफचं काम काय? न्यायिक अधिकार. पण त्यावेळेस पोद्दार असायचा आणि त्याला मदत करण्यासाठी कॅशियर सुद्धा, म्हणजे पोद्दार म्हणजे कोण? कॅशियर. ठीक आहे, कॅशियर असायचा. आणि याला मदत करण्यासाठी 2 कारकून ठेवलेले असायचे हिशोब करण्यासाठी. कुठं? परगणावर, म्हणजे तालुका, असं लक्षात राहून द्या. आणि गावाचं प्रशासन जे आहे ते चौकीदार, पटवारी आणि प्रधान हे तिघं मिळून त्या ठिकाणी गावाचं प्रशासन जे आहे ते चालवायचे. असं प्रशासन व्यवस्था होती. अर्थव्यवस्थेमध्ये लक्षात घ्या, केंद्रीय सरकार होतं, त्यामुळे व्यापारी कर, महसूल कर आणि बेवारस संपत्ती जी असायची त्याचं त्या ठिकाणी मिळणार उत्पन्न, आणि मिठकरी जे असायचे, मीठ कर पाहिजे होतं काय? मिठकरी झालं ते मिठकर, मिठावर कर. ठीक आहे, मीठ कर किंवा मिठावरील कर हे त्या ठिकाणी काय व्हायचं? घेतलं जायचं अर्थव्यवस्थेमध्ये. ठीक आहे, रयतवारी व्यवस्था होती, महसूलमध्ये रयतवारी व्यवस्था होती. 1/3 कर जो आहे तो भरावा लागायचा. भूमापन कोणतं होतं? गजे, सिकंदरी आणि सनकी दंडी हे भूमापनाचे यंत्र होतं. जसं आपण म्हणतो ना, एकर आहे, हेक्टर आहे, अर्धा एकर आहे, गुंठा आहे. तर त्यावेळेस भूमापन कोणतं होतं? तर गजे, सिकंदरी आणि सनकी दांडी हे त्याचे भूमापन होते. बरं, न्यायिक व्यवस्थेमध्ये न्यायप्रिय शासक होता. कर संबंधी त्याने सरकार आणि परगणा या दोघांकडे करचे त्या ठिकाणी अधिकार दिलेले असायचे. त्यामध्ये मुसिफ ए मुसिफल हे एक त्या ठिकाणी असायचा, आणि परगण्याचा कोण असायचा? मुसिफ असायचा. फौजदारी त्या ठिकाणी जर असतील, खटले असतील, तर त्या ठिकाणी सरकार आणि परगणा अशा 2 भागांमध्ये असायचं. सरकारांमध्ये शिकदार काम करायचा, तर शिकदार हा परगण्यामध्ये काम करायचा. मुद्रा व्यवस्था लक्षात घ्या, शुद्ध चांदीचा रुपया म्हणजे तांब्याचा दाम ह्यांनी सुरू केला होता, दाम. ठीक आहे, ब्रिटिश मुद्रा प्रणालीचा आधार आहे असं कोण म्हणलं? म्हणजे शेरशाह सुरी कालखंडामध्ये जी मुद्रा व्यवस्था आहे ही ब्रिटिश मुद्रा प्रणालीचा आधार आहे असं स्मिथ म्हटला होता, लक्षात घ्या. ठीक आहे, विल्यम स्मिथ म्हणून त्या ठिकाणी एक ब्रिटिश अधिकारी आहे, तो म्हटला होता की ब्रिटिश मुद्रा व्यवस्थेचा आधार काय आहे? तर शेरशाह सुरीची मुद्रा व्यवस्था. ठीक आहे, त्यानंतर इमारत, शेरशाह सुरी नगरची स्थापना केली होती, शेरशाह सूर नगर. त्यानंतर बिहारचे नाव बदलून यांनी पाटणा केले. सासाराम येथे याचा मुकबरा आपल्याला दिसतो, सासाराम. 1540 मध्ये मलिक मोहम्मद जायसी यांनी पद्मावत दिलं. मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, पद्मावत. ठीक आहे, मलिक मोहम्मद जायसी यांनी पद्मावत दिलं होतं, म्हणजे हे शेरशाह सुरीचा कालखंड. याचे रस्ते बांधले होते सोनारगाव ते अटक पर्यंत. मी तुम्हाला सांगितलं होतं सुलतानी सडक किंवा शेरशाह सुरी मार्ग म्हणून त्याला म्हणतात. आग्रा ते जोधपूर, त्यानंतर आग्रा ते बुरानपूर आणि लाहोर ते मुलतान असे त्या ठिकाणी रस्ते निर्माण केले होते शेरशाह सुरीने. पण शेरशाह सुरीचे जे उत्तराधिकारी होते त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आहे त्याचा मुलगा इस्लाम शाह.
त्याला सलीम असं म्हटलं होतं. 1545 ते 1553 पर्यंत यांनी राज्य केलं. त्यानंतर याचा दुसरा पुत्र जो होता, म्हणजे ह्याचा तर मृत्यू झाला 1553 ला. सासाराम इथे त्याचा मुकबरा उभारला कुणाचा, इस्लाम शहाचा. ह्याचा दुसरा मुलगा होता जलाल खान. ठीक आहे, जलाल खान. आणि जलाल खान याला अफगाणी सरदारांनी बादशाह घोषित केले. याला शेरशहाचा ज्येष्ठ पुत्र आदिल खानने काय केला, विरोध केला. मग पुढे आला तो म्हणजे फिरोजशाह. फिरोजशाह आला 1553 ला, पण फक्त 12 वर्ष, म्हणजे वय 12, वय किती होतं त्याचा, 12 वर्ष होतं. आणि 3 महिन्याचा बादशाह म्हणून त्याला त्या ठिकाणी काय केलं होतं, नियुक्त. म्हणजे फक्त 3 दिवसाचा, सॉरी 3 महिने बी नाही, 3 दिवसच तो बादशाह म्हणून राहिला होता. मग मुबारिज आला. मुबारिज खान दुराचारी आणि अयोग्य राजा. जनतेने ह्याला मूर्खाची उपाधी दिली होती, लक्षात घ्या. किती भयानक असणार मुबारिज. ठीक आहे, मुबारिज खान जनतेनेच मूर्खाची उपाधी दिली. हेमू नावाच्या व्यक्तीला संपूर्ण प्रशासन चालवलं. हेमू म्हणजे कोण, विक्रमादित्य हेमचंद्र. ठीक आहे. तर त्यांनी काय केलं, महमूद शहाला आदिलचा भाऊ इब्राहिम शहाने दिल्ली व घरावर कब्जा केला. दिल्ली व आग्रा पाहिजे होती, आग्रा. ठीक आहे, दिल्ली व आग्रावर कब्जा केला. शेरशहाचा भाचा शहजादा अहमद खान ने सिकंदर सुरशहाची पदवी धारण केली. ठीक आहे, कोण, शहजादा म्हणजे शेरशहाचा भाचा होता शहजादा अहमद खान. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की या सिकंदर शेरशाह सूरला आग्रा व ह्याच्यावर हल्ला केल्यानंतर ह्याला इब्राहिमने त्या ठिकाणी काय केलं होतं, हरवलं होतं. ठीक आहे. आणि नंतर सरहिंद युद्ध 1555 ला झालं. यामध्ये काय झालं, मुघल सिकंदर सुसेन शहा असं पाहिजे, सुसेन शहा विक्रमादित्य हेमचंद्रला जाण्यास सांगितले. मुघल विरुद्ध आदिलशाह सूर हुमायूंच्या मृत्यूनंतर विक्रमादित्य हेमूने ग्वाल्हेर, आग्रा आणि दिल्लीवर कब्जा केला व विक्रमादित्य ही उपाधी धारण केली. पण पुढे काय झालं, पानिपतचं दुसरं युद्ध झालं 1556 मध्ये. लक्षात घ्या, पहिलं युद्ध कधी झालं, 1526 मध्ये. पानिपतची पहिली लढाई. कोण, इकडे इब्राहिम लोधी. ठीक आहे. आणि त्याच्या विरोधामध्ये कोण होतं, बाबर. पानिपतची दुसरी लढाई कधी झाली, 1556 ला. कोण, हेमू म्हणतो आपण, कोण, विक्रमादित्य हेमचंद्र. ठीक आहे, पूर्ण नाव काय, विक्रमादित्य हेमचंद्र. आणि त्याच्या विरोधामध्ये अकबर. इथं अकबरचा विजय होतो. आणि पानिपतची तिसरी लढाई कधी झाली रे, 1761. ठीक आहे, मराठे. आणि कोण, मराठ्यांच्या विरोधामध्ये तो, आठवणे लागलं मला आता, असो मी येईन आठवणीत येईन तो. घोरी मोहम्मद अब्दाली. ठीक आहे, अब्दाली आला, आठवला. ठीक आहे, अब्दाली विरोधात मराठे, ह्याच्यामध्ये अब्दालीचा काय झाला, विजय झाला. ठीक आहे, 1761. असे पानिपतच्या 3 लढाई आहेत. यापैकी दुसरी लढाई जी अकबरने केली, बैरम खान हा त्याचा सेनापती वजीर होता. त्यानेच त्या ठिकाणी काय केलं, विक्रमादित्यला बाण लागला, त्यामुळे तो बेशुद्ध पडला. म्हणून सेना जी आहे ती पळत सुटली. आणि परिणामतः काय झालं, बैरम खानने बेशुद्ध अवस्थेमध्येच विक्रमादित्य हेमचंद्रला मारून टाकलं. आणि अकबरने